धन्यवाद. अ, महाकाली सहकारी पतपेढी मर्यादित यांच्या वतीने आज आपला प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला. त्यासाठी आपल्याकडे अतिशय तज्ञ सहकारातली व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे. मधुकर बोडके साहेब, त्यांचं नाव आमची प्रत्यक्षात भेट झाली नसेल, पण फोनवरती आमचं बरचसं बोलणं झालेलं आहे. आणि अशा तज्ञ अनुभवी व्यक्तीकडनं आपण जे आज मार्गदर्शन घेतोय ते खरोखर मूल्य आहे, अमूल्य आहे. आणि त्याचा जर आपण खरोखर अंगीकार केला तर कदाचित आपलीच नाही तर कुठल्याही संस्थेला त्याचा फायदाच होणार आहे. थोडासा मधल्या ब्रेक मधला जो वेळ मला मिळाला आहे तो आज आपण थोडासा टॅक्स ऑडिट किंवा टॅक्स संदर्भात, इन्कम टॅक्स संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत या थोड्याशा नमस्कार नमस्कार. आमचं बोलणं बरंच झालेलं आहे, खूप खूप वेळा, परंतु प्रत्यक्षात भेट आज झालेली आहे. तर विषय असा आहे की मागच्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं असेल तर इन्कम टॅक्स याच्यात खूप अमूलाग्र बदल होत गेलेले आहेत. आणि एक काळ असा होता की संस्थांना इन्कम टॅक्स लागत नाही, त्यामुळे कोण फाईल करते कोण फाईल करत नाहीये. बऱ्याचशा संस्था आज ज्या इन्कम टॅक्स कधी फाईल करत नसतील, रिटर्न फाईल करत नसतील. टॅक्स ऑडिट नंतरची गोष्ट आहे. परंतु जसं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कम्प्युटराइज झालं तसं त्यांच्याकडे सगळे व्यवहार अपडेट व्हायला लागले. तुमच्या बँकेशी होणारे व्यवहार म्हणजे संस्थेचा आणि संस्थेच्या बँकेचा अकाउंट, हे सगळे व्यवहार ऑटोमॅटिकली इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे अपडेट व्हायला लागले. आणि त्या प्रोसेस नंतर बऱ्यापैकी बरीचशी माहिती हे डिपार्टमेंटकडे उपलब्ध व्हायला लागली की ह्या संस्थेचा एवढा टर्नओव्हर आहे, यांच्याकडे एवढे ऍसेट्स आहेत, एवढे व्यवहार आहेत, एवढी लोन्स दिलेली आहेत. मध्येच काही पाहिलं असेल आपण, जसं आता आपण ठाणे क्षेत्रामध्ये असेल तर पुण्याकडनं किंवा मुंबई क्षेत्रात तर मुंबई डिपार्टमेंटकडनं तुमच्याकडे ठेवींच्या डिपॉझिटच्या सगळ्यांची यादी मागवण्यात आली की किती किती ठेवीदार आहेत, त्यांनी किती किती लाखाचे ठेवी ठेवले आहेत. 2 लाखाच्या वरच्या ठेवींची यादी पाठवा, त्यांचे पॅन नंबर पाठवा. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या प्रकारे विचारणा करायला सुरुवात झाली त्या बघा. त्या मधल्या काळानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपण फेस झाला तो नोटबंदीच्या वेळेस आला. संस्थेने जे काही डिपॉझिट घेतल्या होत्या त्याबद्दल बरेचसे आक्षेप इन्कम टॅक्स कडनं घेण्यात आले की तुम्ही त्या ठेवी कशा घेतल्या, का घेतल्या, या दिवशी एवढ्या ठेवी कशा आल्या तुमच्याकडे, याचे सोर्स काय, त्या मेंबरकडनंच आल्या का. बरं, त्या आपल्या ठेवी पुन्हा आरबीआयने जमा करायला पहिला नकार दिला होता. ते 2-4 दिवस आठवडाभर आपल्याला त्या डिस्ट्रिक्ट बँकेत जमा करून घेत नव्हते. असे बरेचसे प्रॉब्लेम्स आपण फेस केले. आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा संस्थांचे आजही 16, 17, 18, 19, 19, 20 या वर्षांची अजून स्क्रुटिनी असेसमेंट चालू आहे. काही केसेस अपीलमध्ये पडलेले आहेत, काही केसेस अपीलच्या वरती ट्रिब्युनलमध्ये गेलेले आहेत, काही हायकोर्टापर्यंत सुद्धा गेले आहेत. आणि वेगळ्या प्रकारे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं म्हणणं काय, ही कॅश तुम्ही घेतली कशी, एका लिमिटच्या वर तुम्ही कॅश घेऊ शकत नाही, तुम्ही एवढे डिपॉझिट घेतले कसे, एका दिवशी कसे आले, त्यांचे पॅन नंबर नाही, तुमचे मेंबर नाहीत, मेंबर नसताना जर तुम्ही कॅश घेतलेली आहे तर ते डिसअलाव होणार तुम्हाला, कारण तुमचा मेंबर नाही, याचा अर्थ तुम्ही बँकिंग व्यवसाय करताय. कारण आपला जो सहकाराचा जो मूळ गाभा आहे तो कन्सेप्ट ऑफ म्युच्युअलिटी, म्हणजे काय की सहकारामध्ये सभासद आणि सहकारी संस्था या दोघांनी एकमेकांशी केलेला व्यवहार, हा व्यवहार कुठल्याही प्रकारे टॅक्सेबल नाहीये. ह्याचं सूत्र हेच आहे की हा प्रत्येक व्यक्तीने आपल्याशीच केलेला व्यवहार आहे. संस्था आणखीन संस्था सभासद ह्या दोन भिन्न नसून ह्या एक आहेत. या सूत्रावरती आपण ते काम करतोय. मग जर तो तुमचा सभासद नाही, तुम्ही त्यांच्याकडे डिपॉझिट घेतल्या कशा. बऱ्याचशा संस्थांकडे त्यांची मेंबरशिप सभासदाचे फॉर्म उपलब्ध वेळेवर करून देता नाही आले, त्यामुळे तेवढं सगळं त्यांनी संस्थेचं उत्पन्न धरलं आणि त्याच्यावरती नॉर्मल 30% रेट नाही तर 50% रेट आणि इंटरेस्ट पेनल्टी धरून जवळपास 95 ते 99% त्याच्यावर टॅक्स लावला गेला. आणि त्या सगळ्या संस्थांमध्ये आज बऱ्याचशा ठिकाणी त्या लिटिगेशनमध्ये पडल्या आहेत, बऱ्याचशा ठिकाणी अपीलमध्ये असतील किंवा ट्रिब्युनल अपील असेल किंवा हायकोर्टात पण त्या संस्था पडल्या. जसजसे हा डेव्हलपमेंट झाल्या तसं संस्थांमध्ये आम्ही आमच्या तऱ्हेने किंवा फेडरेशन तर्फे प्रत्येक ठिकाणी जागृत झालो की संस्थांनी इन्कम टॅक्स संदर्भात स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे, कर्मचाऱ्यांना अपडेट करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्या संदर्भातली व्यवस्थित माहिती घेऊन त्या माहितीच्या अनुषंगाने आपले जो काही दैनंदिन कारोबार हा करणं गरजेचं आहे. तर आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. हे सगळं ट्रान्सपरंट ऍक्टिव्हिटी आहे. या सगळ्या सिस्टम्स अपडेट होतात आणि त्याचा डेटा पूर्ण इन्कम टॅक्सला जातोय.
तर काय काळजी घेणं गरजेचं आहे, कुठल्या कुठल्या व्यवहारात आपल्याला दक्षता घेणं गरजेचं आहे, हे अतिशय महत्वाचं आहे आपल्याला. संस्था म्हटली ही एक सेपरेट बॉडी आहे. त्याच्यासाठी आज बऱ्याचशा संस्थांकडे पॅन नंबर आहेत, परंतु बऱ्याचशा संस्था आजही अशा ठिकाणी पॅन नंबर घेतात पण पॅन नंबर घेतलेले नाही. पॅन नंबर घेणं काय गरजेचं आहे? आपल्या काही व्यवहारामध्ये टॅक्स कापणं, टीडीएस कापणं हे गरजेचं असतं. तर कुठले असे व्यवहार आहेत की जिथे तुम्हाला टीडीएस कापणं गरजेचं आहे? टीडीएस याचा अर्थ काय? तर जे आपण पेमेंट करतोय, मग ते सभासदाला असेल किंवा कुठल्या व्यक्तीला असेल किंवा कुठला खर्च करत असेल, तर तशा केसेसमध्ये जर इन्कम टॅक्सच्या दृष्टीने त्यांना काही टॅक्स कापून तो गव्हर्नमेंटला भरणं जर अपेक्षित असेल, तर ती प्रक्रिया आपल्याला करणं, ते पेमेंट करण्यापूर्वी आपल्याला करणं गरजेचं आहे. जसं आपल्याला माहिती असेल की बँका आपल्या टॅक्स कापतात, इंटरेस्टवरती टॅक्स कापतात, बरोबर आहे. त्याचप्रमाणे आपली संस्था जेव्हा एखादं पेमेंट करते, पेमेंटचे वेगवेगळे स्वरूप असू शकतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याचशा संस्थांकडे स्वतःचं मालकीची जागा नाही की ऑफिस नाहीये. मग अशा या सगळ्या संस्था रेंटेड ऑफिसेस घेतलेले असतात. संस्था मोठी असते, रेंटेड ऑफिस असतात, त्यांच्याकडे 1, 2, 3 असतात. मग त्यांना ते रेंट देतात. जो कोण मालक असेल त्याला रेंट. मग दर महिना 20,000च्या वरती, 2,40,000च्या वरती जर तुमचं वार्षिक भाडं जर जात असेल, तर तुम्हाला त्यातनं 10% टीडीएस कापणं गरजेचं आहे. आता बऱ्याचशा संस्थांकडे रेंट दिलं जाते, परंतु टीडीएस कापला जात नाही. कारण काय, त्यांनी टीडीएस कापणं हे नाहीच, पण त्यांनी टॅन नंबर सुद्धा घेतलेला नाहीये. टीडीएस नंबर जसा आपला इन्कम टॅक्स नंबर आहे, परमनंट अकाउंट नंबर आहे, तसाच टॅक्स कापण्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट ऑथराईज करते तेव्हा तुम्हाला एक टॅन नंबर दिला जातो आणि त्या टॅन नंबरच्या अंतर्गत तुम्हाला ते टॅक्स कापून गव्हर्नमेंटला जमा करायला लागतो की जो त्याची क्रेडिट मग त्या व्यक्तीला मिळणार, ऑटोमॅटिकली मिळणार त्या पासून. तर हे पहिलं आहे की सगळ्यात बेसिक सुरुवात आहे की जिथे आपल्याला पाहिलं की आपला टॅक्स कापला जात नाही त्या संस्थांकडे. ह्याच्यानंतर दुसरं पेमेंट आहे जे आपल्या सगळ्यांना गरजेचं आहे. काय? तर ऑडिट फी आहे. वैधानिक लेखापरीक्षण असेल किंवा अंतर्गत लेखापरीक्षण. जर 30,000च्या वरती वार्षिक 30,000च्या वरती जर आपण ही प्रोफेशनल फी, ऑडिट फी किंवा कुठली जर फी देतोय आपण, ती जर देत असू, तर त्याच्यावरती 10% टीडीएस कापणं आपल्याला गरजेचं आहे. मग तो वैधानिक लेखापरीक्षण असेल किंवा अंतर्गत लेखापरीक्षण असेल किंवा इतर कुठल्या प्रोफेशनल टेक्निकल सर्व्हिस आपण हायर करतो. आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची काय, याच्या व्यतिरिक्त काय असणार, तर बऱ्याच जणांकडे आपल्याकडे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर्स आहेत, बरोबर आहे, तज्ञ मार्गदर्शन आहेत त्यांचे, बरं त्यांच्याकडे आपण ते सॉफ्टवेअर घेतो. आता 2 प्रकार आहेत, एक तर टेक्निकल सर्व्हिस असेल तर 2%चा पण ऑप्शन त्यामध्ये दिलेला आहे. परंतु हे सगळं कॉन्ट्रॅक्टवरती डिपेंड आहे. तुम्ही त्याची प्रोफेशनल सर्व्हिस या नावाने घेताय की ती टेक्निकल सर्व्हिसेस घेताय, ते कन्सेशन किंवा प्लांट मशिनरीच्या हिशोबाने घेताय, त्या टेक्निकल इश्यू आहेत. परंतु त्या टीडीएस कापणं ही महत्वाची गरज आहे. त्या लिमिट्स दिल्या की जर 30,000च्या वरती तुम्ही त्यांना जर फीज देताय, तुम्ही प्रोफेशनल फीज देतायत, तर टीडीएस कापल्याशिवाय तुम्ही त्यांना देऊ शकत नाही त्या पण. म्हणजे या छोट्या छोट्या बाबीच्या उल्लंघन होतात. आपलं एक साधं आहे की तुमच्या सोसायटीमध्ये आपण इंटरनल रिपेअर करतो, रिपेअर रिनोव्हेशन काय जे काय करत असतो त्यामुळे फर्निचर बनवून घेतो आपण किंवा काय दुरुस्ती करतो. आणि कुठल्याही संस्थामध्ये अगदी छोटे छोटे काम नेमते ते लाख रुपयाच्या खाली कुठेच काम होत नाही त्यामध्ये. जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही नेमताय आणि त्याचं वार्षिक पेमेंट 1,00,000च्या वरती जाते किंवा इंडिव्हिज्युअल पेमेंट, एक सिंगल बिल किंवा एक पेमेंट 30,000च्या वरती जात असेल, तर तुम्हाला तिथे टीडीएस कापणं गरजेचं आहे. 1% टीडीएस जर तो इंडिव्हिज्युअल असेल तर, किंवा एखादी पार्टनरशिप फर्मला तुम्ही काम दिलं की एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला जर काही काम दिलं असेल तर 2% टीडीएस कापणं गरजेचं आहे. ही लिमिट्स इंडिव्हिज्युअल बिलासाठी 30,000 रुपये किंवा समजा तुम्ही 10,000 छोटं काम दिलं असेल, समजा असं दर महिन्याला 10,000 असं काय करायचं, तर वर्षाला त्याचं 1,00,000च्या वरती पेमेंट जात असेल तर सुद्धा तुम्हाला पूर्ण अमाऊंटवरती टीडीएस कापणं गरजेचं. अशी बेसिक छोटे छोटे जी पेमेंट्स आहेत. आता कसं होतं, संचालक मंडळाची जबाबदारी, अरे पण संचालक मंडळ हा डे टू डे व्यवहारामध्ये पडत नसतो. संचालक मंडळाला तुम्ही निदर्शनं आणलं, कोटेशन जी काय डिस्कस झाली असेल काय असेल त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही पेमेंट करताय तेव्हा त्या कर्मचाऱ्याची पेमेंट करतानाची जबाबदारी, चेक बनवतानाची जबाबदारी, वाउचर पास करताना जबाबदारी की सर त्यांचं पेमेंट एवढं एवढं होते, त्याचा टीडीएस कापणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण फक्त संचालक नसून तर इव्हन डे टू डे काम करणारा आपला प्रतिनिधी असेल, कर्मचारी असेल, त्याला सुद्धा अतिशय आवश्यक आहे. हे कसं करायला पाहिजे, त्या मोमेंटला जर तुम्ही पेमेंट नाही कापलं, तो टीडीएस त्या मोमेंटला नाही कापला, तर त्याच्यावरती लागणारं व्याज म्हणजे लेट पेमेंट केल्याबद्दल किंवा लेट डिडक्शन, लेट पेमेंट या संदर्भातले जे व्याज आणि पेनल्टीज आहेत, या फार फार मोठ्या आहेत.
साधं उदाहरण आहे, जर तुम्ही या महिन्यामध्ये कोणाचा टीडीएस कापलेला आहे, तर पुढच्या महिन्याच्या 7 तारखेच्या तुम्हाला तो गव्हर्नमेंट अकाउंटला जमा करणं गरजेचं आहे. नाही लागलं तर तुम्हाला 1.5% इंटरेस्ट लागतो. काही ठिकाणी 1% आहे. कापलंच नसेल तर 1.5% आणि कापला असेल पण लेट भरला असेल तर 1% इंटरेस्ट महिन्याचा, म्हणजे 12% वर्षाला. तुम्ही 1 महिना लेट केलं तर तुम्हाला 1% इंटरेस्ट, 2 महिने लेट झाले तर 2% इंटरेस्ट तुम्हाला भरला लागणार. बरं, हे तुम्ही दर महिन्याला टीडीएस कापताय, 7 तारखेच्या जमाही करताय. दर 3 महिन्यांनी तुम्हाला ते टीडीएस रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे. ते जेव्हा तुम्ही टॅक्स कापता, गव्हर्नमेंटला भरता, तो एका सेक्शनच्या अंडर म्हणजे 94C 94J जे काही सेक्शन त्याप्रमाणे त्यांच्या तुम्ही टॅक्स भरलाय. परंतु त्याची क्रेडिट त्या व्यक्तीला मिळावी त्यासाठी त्याला टीडीएसचं रिटर्न, जे क्वार्टरली टीडीएस रिटर्न जे फाईल करावं लागते तुम्हाला गरजेचं आहे. आता हे टीडीएस रिटर्न जेव्हा तुम्ही फाईल करता तेव्हा त्या व्यक्तीला त्या कापल्या टॅक्सची क्रेडिट इन्कम टॅक्स मिळते आणि तो त्याचं जे इंडिव्हिज्युअल रिटर्न जेव्हा तो वर्षानंतर फाईल करेल तेव्हा त्याचा तो क्रेडिट घेऊ शकतो. आपल्याकडे सगळ्यात जे थोडे लागणारं काम म्हणजे काय, तर दैनंदिन ठेव प्रतिनिधी. दैनंदिन ठेव प्रतिनिधीला 5,000ची लिमिट दिल्या, 5,000च्या लिमिटच्या वरती जर त्यांचं कमिशन, वार्षिक कमिशन जात असेल तर तुम्हाला त्यातनं 2% टीडीएस कापणं. आधी 5%, आधी 10% होता, नंतर 5% केला तर 2% हे टीडीएस कापणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे प्रत्येक दैनंदिन ठेव प्रतिनिधी असेल तर त्याचे टीडीएस 2.5%, 2.5% आपण जे काय त्यांना मानधन देतोय, कमिशन देतोय, कोणाचे कलेक्शन सर 5,000च्या वरती जात असणार, ते कापणं आणि ते जमा करणं भाग आहे. म्हणजे ह्या दैनंदिन व्यवहारातल्या ज्या अगदी कुठल्याही छोटी मोठी संस्था असलं तरी सुद्धा हे तुम्हाला टीडीएसचे नियम लागू पडणार आहेत. बऱ्याचशा संस्थांनी आजही टीडीएस घेतलेलं नाहीये. आम्ही त्यांनाही सांगितलेलं आहे, किंवा तुम्ही कुठेतरी सुरुवात करा एकदा. जर डिपार्टमेंटची नोटीस आली आणि त्याच्यानंतर जर तुम्ही सुरुवात केली तर ती फार मोठी त्रासदायक गोष्ट आहे. कारण का ते अगदी जुना रेकॉर्ड करायला झालं की तुम्ही कधीपासून लागू झालं, तुम्हाला तुम्ही का त्यापासून घेतला नाही, तिथपासून सुरुवात करण्यापेक्षा काय म्हणतो आपण, बेटर लेट दॅन नथिंग. सुरुवात करा आणि त्याच्याप्रमाणे ते टीडीएसचे नियम चालू करा. हे जरा टीडीएसच्या संदर्भातले नियम करतात. जीएसटी संदर्भात सुद्धा सांगतो, म्हणजे आजही बऱ्याचशा संस्थांनी जीएसटी घेतलेला नाहीये. परंतु जर तुम्ही त्या मर्यादा बघितल्यात जीएसटीच्या अंतर्गत 20 लाखाची मर्यादा, संस्थांना सर्व्हिस देणाऱ्या संस्था आहेत त्यांना 20 लाखाची मर्यादा आहे. आता याच्यामध्ये काय आहे की या इन्कम बाजूमध्ये तुम्हाला काय करायचंय, इंटरेस्ट हा पार्ट आहे तो एक्झेम्प्टेड पार्ट आहे. इंटरेस्टवरती जीएसटी नाही, त्यामुळे इंटरेस्ट या पार्टवरती तुम्हाला जीएसटी लागत नाही. परंतु इंटरेस्टच्या व्यतिरिक्त जे इन्कम्स आहेत तुमच्याकडे, जे चार्जिंग आहे, ते तुम्ही नोटीस फी चार्ज करताय किंवा इतर काही, आता आपल्या बऱ्याचशा संस्थांमध्ये अजून चेकबुक फॅसिलिटी किंवा इतर काही सर्टिफिकेट वगैरे त्या संदर्भात काही चार्ज घेत असेल, काय नसतील, त्या पासबुक चार्ज वगैरे असे जे इतर चार्जेस आहेत, या सगळ्यांच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला ते गरजेचं आहे. पण ह्याच्यात थोडासा एक टेक्निकल इश्यू असा आहे की तुम्ही टोटली एक्झेम्प्टेड सर्व्हिस देत असणार की ज्याच्यावरती टॅक्सच नाहीये. आता काही संस्थांमध्ये आम्ही पाहिलं की ते फक्त इंटरेस्ट घेतात, बाकी कुठले चार्ज घेत नाही. 1-2 संस्था आम्ही पाहिल्या, कुठले चार्जेस घेत नाहीत ते, ना बुक चार्जेस, ना सर्व्हिस चार्ज, ना नोटीस फी, काहीच नाही घेत. फक्त त्यांच्या इन्कम साईडला फक्त एकच आयटम येतो, इंटरेस्ट. अशा केसमध्ये आपल्याला एक्झम्पशन क्लेम करता येऊ शकते की आम्ही जीएसटी मध्ये येतो नाही, कारण आम्ही फक्त एक्झेम्प्टेड सर्व्हिस देतोय, ते कुठलीच इतर टॅक्सेबल अशी ऍक्टिव्हिटी आमची कुठलीच नाहीये, कारण आम्ही कोणाकडनं एक सर्व्हिस चार्ज कुठलाच घेतही नाहीये. त्या केसमध्ये कदाचित तुम्हाला जीएसटीचं एक्झम्पशन मिळू शकेल. परंतु जेव्हा तुम्ही इतर सगळ्या सर्व्हिसेस देत असतात, इतर सगळ्या गोष्टींमध्ये चार्जेस घेताय, ते एक प्रकारे तुम्ही सर्व्हिसेस देताय, संस्थेने दिलेली सर्व्हिस आहे ती, त्या केसमध्ये जीएसटी क्रमरहित होईल. कारण का, ही 20 लाखाची जी लिमिट आहे ही इन्क्लुडिंग एक्झेम्प्टेड अँड नॉन एक्झेम्प्टेड ऍक्टिव्हिटीज, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज धरून, म्हणजे सगळी साईड धरून, तुमचा इंटरेस्ट पार्ट जरी त्याच्यावर टॅक्स नसेल तरी ती बाजू धरून तुम्हाला जीएसटी नंबर घेणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जीएसटी फक्त त्या टॅक्सेबल आयटम वरतीच भरायचा आहे, पूर्ण आयटम वरती भरायचा नाहीये किंवा तोही चार्ज करायचा नाहीये. परंतु तुम्ही ती लिमिट क्रॉस करताय तर तुम्हाला जीएसटी नंबर घेणं गरजेचं आहे. आता त्याचवरती उजव्या साईडला बघितलं, जसं आपण एका साईडला आपल्याला इन्कम येतं, डाव्या साईडला आपले खर्चही आहे. त्या खर्चामध्ये आपल्या बरेचसे असे आयटम असतात, सगळेजण काय जीएसटीच्या बाहेर नाही आहेत. ज्या व्यापाऱ्यांकडून तुम्ही या वस्तू घेत असाल, काही घेत असाल, सर्व्हिस देता, आमचं ऑडिट फी तुमच्या, जो ऑडिटर जीएसटी रजिस्टर्ड आहे तो तुम्हाला बिल देताना जीएसटी लावूनच देणार आहे. तुम्हाला ज्या वस्तू घेणार, तुम्ही संगणक घेतला, काय टीव्ही घेतला, फ्रीज घेतला, संस्थेसाठी काय घेतलं असेल ते तुम्हाला जीएसटी लावून देणार आहेत. 10%, 12%, 14%, 18%, 28%, जो काय असेल तो.
तिथे तुम्हाला एक्झाम्पशन मिळणार नाहीच आहे, तिथे तुम्ही तो जीएसटी भरताच आहे तिकडे. मग तो संस्थेचा एक दृष्टी खर्चच आहे ना. पण त्या खर्चाची वजावट जर तुम्ही जीएसटी मध्ये रजिस्टर्ड असाल तर इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे जो भरलेला जीएसटी आहे त्याची काही प्रमाणात वजावट 50% वजावटचं ऑप्शन आपल्याकडे तेही आहे. म्हणजे जीएसटी मध्ये जाणं, जीएसटी रजिस्ट्रेशन करणं हा तसा नुकसान कुठल्याच गोष्टी नाहीये. पण तुम्ही स्वतःच्या खिशातनं काही भरत नाहीयेत. आपण तो चार्ज त्या व्यक्तीकडनं घेणार. ज्याला तुम्ही पासबुक दिलं समजा ₹5 ₹10 चार्ज असेल त्याच्यावरती 18% जीएसटी असेल तर ₹1.18. आज आपण आपल्या बँकेच्या पासबुकने जर पाहिलं तुमच्याकडे येत असतं सगळे चार्ज प्रत्येक ठिकाणी ₹5 आणि त्याच्यावरती 18%. 4.5 पैसे 45 पैसे असं करून ते ₹5 90 चार्ज लागला असतो त्यामध्ये. बुक चार्जेस काय SMS चार्जेस बँक तुमच्याकडे वसूल करते. आपण तो आपल्या जो पण सभासद असेल त्याच्याकडनंच चार्ज करून घेणार आहोत आणि तोच आपण इन्कम टॅक्स जीएसटी डिपार्टमेंटला भरणार आहोत. तेही भरताना जर आपण काही केलेले खर्च असतील जिथे आपण जीएसटी पे केलाय त्याची 50% वजावट सुद्धा आपण घेऊ शकतो आणि बॅलन्सच आपल्याला भरायचे. म्हणजे टेक्निकली जीएसटी घेण्यामध्ये लॉस आपल्या संस्थेला कुठलाच नाहीये. रादर एक चांगलं कंप्लायन्स आपण करतोय. फक्त एक आहे की थोडा कंप्लायन्सचा पार्ट जो आहे जो मंथली रिटर्न फाईल करण्याचा किंवा क्वार्टरली रिटर्न फाईल जसं आपली ती लिमिट असेल त्या दृष्टीने जीएसटी मध्ये आपल्याला जी रिटर्न फाईल करायला लागणार आहे ती फक्त आपल्याला करायला लागणार असेल त्यावर. परंतु नॉन कम्प्लायन्स हा जास्त आहे. न घेणं एका स्टेज नंतर जेव्हा तुम्हाला ते कंपल्शन आहे तुम्हाला जीएसटी नंबर घेणं गरजेचं असं तुम्ही न घेणं हा मोठा चुकीचा पार्ट आहे. त्याच्यामुळे कदाचित आपल्याला पुढे आज कसं आहे अजूनही जीएसटी थोडंसं अजूनही सुरुवातीच्या स्टेजमध्येच आहे. त्यांच्याकडे अजून तेवढा डेटाबेस जनरेट झालेला नाहीये की बऱ्याचशा संस्थांपर्यंत पोहोचणार की बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचणार. कारण फक्त 5 का 6 करोड 5-6 करोड ते 10 करोडच्या आसपास फक्त रजिस्टर्ड डीलर्स आहेत. अशी जर आपण बघितली सगळी बिझनेस ऍक्टिव्हिटी सगळ्या पहिलं तर काही जवळपास 50 करोडच्या आसपास लोकांना रेशन घेणं गरजेचं आहे परंतु तिथपर्यंत त्यांची पोहोच नाहीये. त्यामुळे त्या लेवलपर्यंत ड्राईव्ह होत नाहीयेत. पण जशी यंत्रणा वाढत जाईल तसं त्यांच्याकडे विषय येणार त्यांच्याकडे डिस्कशन. त्यामुळे हे सगळं कसं आहे पॅन लिंक आहे. तुमचा टर्नओव्हर किती आहे त्यांना एका एका मिनिटात समजते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जीएसटी डिपार्टमेंटचा डेटा एकमेकाला एक्सचेंज होतोय. तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नचा टर्नओव्हर दिसतोय त्यांना तिकडे ऑटोमॅटिक दिसतोय. तुमच्या जीएसटी मला टर्नओव्हर तुमच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिसतोय. त्यामुळे आपला असं कुठली वस्तू आपली अशी लपून राहिलेली नाही कुठली गोष्ट आपली लपून राहिलेली नाही की ज्यामुळे त्यांना ते माहिती मिळणार. त्यामुळे स्पेसिफिकली संस्था जेव्हा चालते एखादी संस्था इंडिव्हिज्युअल मध्ये जीएसटी नंबर घेणं न घेणं ही त्याची वैयक्तिक बाब असते ती त्याची वैयक्तिक जबाबदारी आहे. जेव्हा आपण संस्था म्हणून काम करतो हे निवडलेले प्रतिनिधी आहेत. संचालक मंडळ जे काय ते निवडलेले प्रतिनिधी आहेत त्यांची जबाबदारी वेगळी असते. कारण का प्रत्येक सभासद विचारणार तुम्ही संचालक मंडळ आहे तुमची जबाबदारी तुम्ही का नाही घेतलं तुमची जबाबदारी होती आम्ही कुठे तुम्हाला नाही सांगितलं होतं. जे गरजेचं आहे ते गरजेचं आहे तुम्हाला करणं गरजेचं आहे असं उत्तर आपल्याला कोणी देऊ शकते. त्यामुळे त्या विषयी आपल्याला विचार करून ते निर्णय ते घेणं गरजेचं आहे. टीडीएस असेल जीएसटी असेल. दुसरं आता सगळ्यात महत्वाचं कॅश व्यवहारच्या संदर्भामध्ये इन्कम टॅक्स 269 एसएसच्या सेक्शन प्रमाणे जर पाहिलं तर 10,000च्या वरती तुम्ही कॅश रोखीने व्यवहार करू शकता. खर्चांचे व्यवहार तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला ते बेअरवेल चेकनीच देता येणार नाही. तुम्हाला क्रॉस चेकनीच तेही अकाउंट पे क्रॉस चेकनीच द्यायला लागते. आपण बऱ्याच वेळेस बघतो अरे छोटंसं काम आहे पण देऊन टाकू. तसं नाहीये. संस्था म्हटलं की ते रेस्ट्रिक्ट जेव्हा तुम्ही ती 1 करोडची लिमिट पार करताय टर्नओव्हरची लिमिट 1 करोडच्या वरती जेव्हा क्रॉस झाली टर्नओव्हर इन द सेन्स आमच्या इन्कम टॅक्सच्या दृष्टीने जेव्हा आपण टर्नओव्हर विचार करतो तेव्हा उत्पन्नाची बाजू पीएनएल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटची उत्पन्नाची बाजू ती जर 1 करोडच्या वरती जात असेल तर तुम्हाला जीएसटी नंबर घेणं इन्कम टॅक्सचा ऑडिट करणं कंपल्सरी आहे. आता पण आपण वैधानिक ऑडिट जे करतो ते आपल्या एमसीएसच्या अंडर करतो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टच्या अंडर करतो अंतर्गत आणि वैधानिक लेखापरीक्षण होतं. परंतु जेव्हा 1 करोड तुम्ही लिमिट क्रॉस करता तेव्हा तुम्हाला हे ऑप्शन मिळत नाही. तुम्हाला ते टॅक्स ऑडिट म्हणजे कर इन्कम टॅक्सच्या दृष्टीने जे आवश्यक प्रोव्हिजन्स आहेत ती प्रोव्हिजन्स त्या संस्थेकडनं फॉलो होतात की नाही हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्या साठी तुम्हाला तो टॅक्स ऑडिटर चार्टर्ड अकाउंटंट तुम्हाला अपॉइंट करणं भाग आहे. त्याचा सेपरेट रिपोर्ट आपला इन्कम टॅक्ससाठी अपलोड करणं भाग आहे आणि तो रिपोर्ट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न संस्थेचा अपलोड करता येते. नॉर्मल केसमध्ये तुमचा टॅक्स नॉर्मल ऑडिट रिपोर्ट आणि इन्कम टॅक्स रिटर्न आम्हाला फाईल करता येते. परंतु ज्यावेळेस तुम्ही 1 करोडची टर्नओव्हरची मर्यादा क्रॉस करता तेव्हा हा टॅक्स ऑडिट रिपोर्ट जो आहे त्यातली जी माहिती आहे ती सगळी भरून ती सर्टिफाय करून मग तो रिपोर्ट पहिला अपलोड होणार
त्याच्या दृष्टीने जर काही गोष्टी अशा असतील की जिथे तुम्ही उल्लंघन केलं असणार, तर त्या उल्लंघन ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या बाबी नमूद करून ते इन्कम मध्ये ऍड करणं आणि त्याच्यावर येणार टॅक्स येणार, तो टॅक्स करून तुम्हाला भरणं. आपला थोडासा फरक आपल्या वैधानिक लेखापरीक्षेमध्ये काय की आपण त्या दोष दाखवतो आणि दोष दुरुस्ती आपण नोव्हेंबर पर्यंत फॉर्म मध्ये नंतर करतो 2 महिन्यामध्ये. इन्कम टॅक्स मध्ये तसं नाहीये. ते ज्या दोष दाखवलो आम्ही, जसं 10,000च्या वरती टॅक्स पेमेंट केले किंवा टीडीएस कापला नाहीये, त्या बाबतीमध्ये इन्कम टॅक्स सांगितलं जर तुम्ही त्या बाबतीमध्ये टॅक्स कापला नाहीये, समजा 1 लाख रुपये पेमेंट केलं, त्याच्यावरती 1% टॅक्स होता, तुम्ही कापला नाहीये, बरोबर आहे, आणि तुम्ही ते उल्लंघन केलंय, तर तो 1 लाखाचा खर्च तुम्हाला त्या फायनान्शियल होणार नाहीये. म्हणजे तो खर्च बाद झाला म्हणजे तुमचं प्रॉफिट तेवढं वाढलं. तुमचं जेवढं प्रॉफिट वाढलं तेवढं ऑटोमॅटिक त्याच्यावर तुम्हाला टॅक्स जो काय लागेल तो भरायला लागू शकेल त्यामध्ये. म्हणजे अशा दृष्टीने ते त्या वर्षाच्या रिटर्न मध्ये त्याचे इफेक्ट घेऊन त्याच्यावर जो काही टॅक्स येणार असेल तो भरून तुम्हाला पुढे जायला लागणार. म्हणजे पोस्टपोनमेंट काही नाही त्याच्यामध्ये. हा, एक ऑप्शन तरी दिले की समजा तो टॅक्स तुम्ही रिटर्न भरायच्या आधी कापताय आणि रिटर्न जे टॅक्स ऑडिट रिपोर्ट फायनल करण्याच्या आधी जर तुम्हाला जे निदर्शन आलेली गोष्ट आहे तर त्याचं रेक्टिफिकेशन तुम्ही त्याच आधी करून जर तुम्ही तो रिपोर्ट जमा करताय तर तो तुम्हाला त्याचं क्रेडिट तुम्हाला त्याच वर्षात घेता येईल त्याप्रमाणे. परंतु त्याच्या आधी तुम्हाला ते टॅक्स भरून त्याचं चलन जमा करून त्याचं रिटर्न फाईल करून तुम्हाला ते द्यायला जी काही लेट फी लागणार असेल काय असेल इंटरेस्ट करून तुम्ही ते देणं आणि मग अपडेट करणं, तर तुम्हाला त्याचं बेनिफिट त्या वर्षात घेता येईल. कारण का तुम्ही ते कंप्लायन्सेस लेट का असेल ना, लेट केले त्याची जे काय इंटरेस्ट पेनल्टी आहे ती तुम्ही भरली आणि क्लिअर केलं त्याप्रमाणे. अशा तऱ्हेने त्या रिपोर्टमध्ये त्याची कारण मीमांसा होणार किंवा तिथेच रेक्टिव्ह होणार आणि मग तुमचं रिटर्न फाईल करणार. परंतु जर वेळ निघून गेली असेल, इंटरेस्ट भरता इंटरेस्ट बघा काही ठिकाणी टीडीएस रिटर्न न भरण्याचं पर डे 200 रुपयाची लेट फी लागते. 200 रुपये पर डे, इरिस्पेक्टिव्ह तुमचं काय किती तुम्ही टॅक्स किती आहे काय तो वेगळा विषय. आज तुम्ही एक दिवसावर 200 रुपये धरले तर किती, म्हणजे 1 महिना हे झालं 30 गुणे 200 झाले, तुमचा किती खर्च वाढ जाणार त्याप्रमाणे. हा सगळा लॉस होणार आहे त्याप्रमाणे. त्यामुळे हे व्यवहार करताना क्वार्टरली रिटर्न भरताना म्हणजे दर 3 महिन्याने जून संपला 31 जुलैच्या आत रिटर्न टीडीएसचं फाईल करायचं आहे. सप्टेंबर संपला 31 ऑक्टोबरच्या आतमध्ये, डिसेंबर संपलं जानेवारीच्या आतमध्ये 31 जानेवारीच्या आतमध्ये टीडीएस रिटर्न भरायचं. फक्त मार्चसाठी त्यांनी 2 महिन्याचा एक्स्ट्रा टाइम दिले, 31 मे दिले, पण त्या डेटमध्ये तुम्हाला ते रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याची ती टीडीएसची सर्टिफिकेट त्या व्यक्तीला देणं पण गरजेचं आहे की तुम्ही हा तुमचा एवढा टॅक्स कापला आम्ही तो तुम्हाला हे तुम्हाला टीडीएस सर्टिफिकेट मिळतं आपल्या जर बँकेकडून आपल्याला सर टीडीएस सर्टिफिकेट त्याला देणं पण आपली गरज आहे त्यामध्ये. अशा तऱ्हेने ती प्रोसेस डिझाईन केली जेणेकरून, कारण का हा बराचसा अनुभव पूर्वीच्या डिपार्टमेंटला आला की लोकांनी कापले पण भरलेच नाहीत, किती लोकांनी टॅक्स कापून त्याला पण भरलाच नाही आणि ज्याचा कापलाय त्याला नंतर जेव्हा रिटर्न फाईल करता समजणार मी माझा टॅक्स कापलाय पण मला दिसत नाही, इन्कम टॅक्स साईटला दिसत नाही का मला जे क्रेडिट मिळत नाहीये, तेव्हा ते लक्षात येते की त्या माणसाने टॅक्स भरलाच नाहीये. असं काही बऱ्याचशा कंपन्यांनी असं झालं की बऱ्याचशा कंपन्या काही डबघायला आल्या असतील की काय असेल किंवा ते मॅनेजमेंट बरोबर नसेल त्यांनी पण असं केलं. त्यामुळे हा याच्यावरती खूप स्ट्रिक्ट वॉच इन्कम टॅक्सने ठेवायला सुरुवात केली की तुम्ही काय करताय, किती टॅक्स कापताय, रिटर्न्स अपलोड होत आहेत की नाही टाइमली टाइम, त्याची डिटेल्स ही रिटर्न तुम्ही अपलोड केल्या की ही आमच्या टॅक्स ऑडिट रिपोर्टमध्ये द्यायला लागते आम्हाला. त्या संस्थेने त्या अमाऊंटवरती बरोबर टॅक्स कापलेला आहे की नाही, कापलं तर त्याची रिटर्न बरोबर टायमात भरलेली आहेत की नाही, लेट भरली असेल त्याचा इंटरेस्ट बरोबर भरला आहे की नाही किंवा पेनल्टी भरलाय की नाही. बऱ्याचशा ठिकाणी आपण डोनेशन देतो, बऱ्याचशा सरकारी संस्था या राजकीय आश्रयामध्ये काम करतात, बरोबर आहे. मग तिथे काही आपल्या त्या राजकीय पक्षांच्या वेळेस आपल्याला काही डोनेशन द्यायला लागतात. आता ती डायरेक्ट जर दिली असतील संस्थेतर्फे गेली असतील तर त्यासाठी त्याला आपल्याला ते मान्य नाही, इन्कम टॅक्सला ते मान्य आहे. कारण काही संस्थेच्या कामकाजासाठी लागणारा खर्च अपेक्षित आहे तोच खर्च तुम्हाला त्या याच्यातनं उत्पन्नातनं बाद करता येतो. पण जर तिकडे अशी काही पॉलिटिकल डोनेशन दिली असतील तर ती तुम्हाला मान्य होणार नाही. रिलेटेड पार्टी पेमेंट म्हणजे काय, संस्थेशी निगडित असलेल्या व्यक्ती या डायरेक्टली त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे की पॉवरमध्ये, अशा व्यक्तीने जे काही पेमेंट केली असते त्याचं डिस्क्लोजर त्याची माहिती द्यायला लागते की जी व्यवहार्यता आहे त्या व्यवहाराच्या वरती जर त्यांनी काही पेमेंट केलं का. म्हणजे आपण काय म्हणतो की जर संस्थेचा वैयक्तिक सभासद, नातेवाईक किंवा त्याच्याशी रिलेटेड असा जो पर्सन असेल त्याला जर काम दिलंय आपण एखादं, ते जर मी दुसऱ्याला दिलं असतं त्याला मी काय दिलं असतं, व्यवहारात काय पैसे दिले असते
तर तेच व्यवहार करताना तेच पैसे तुम्ही तुमच्या सभासदाला किंवा व्यक्तीला किंवा नातेवाईकाला किंवा कोणाला दिले असतील तर ते ठीक आहे, कारण दोन्ही साईडला तुम्ही सेमच करता. इथे तुम्ही दिले असते, बाहेरच्या व्यक्तीला दिले असते, तुम्ही 2,000 रुपये दिले असते, त्यालाही 2,000 दिले असते, तर काही प्रॉब्लेम नाही. परंतु जर तुमचा तो संस्थेचा एखादा निगडीत मनुष्य आहे, सभासद ओळखीचा आहे किंवा काही नातेवाईक संबंधी आहे, जर तुम्ही त्याला डिस्प्रपोर्शनेट एक्स्ट्रा काही पेमेंट दिलंय का, मग तसं दिलं असेल तुम्हाला डिस्क्लोज करायला लागेल. मग हे काहीतरी त्याला कुठे फेवर केल्यासारखं आहे, एखाद्या निगडीत व्यक्तीला फेवर केलाय का, त्याकरता मग संस्थेच्या रिलेटेड व्यक्तींना काय काय पेमेंट गेलेली आहेत, जसं आता आपण संचालक भत्ता देतोय म्हणा, इतर काही जे काय असतील ते रिझनेबल असतील तर त्याला काही प्रश्न येणार नाही. पण जर असं कुठे वाटतं की ते अनरिझनेबल आहेत, मग हाच व्यवहार जर तुम्हाला अजून स्वस्तात करता आला असता आणि तुम्ही इथे संस्थेचा मनुष्य म्हणून त्याच्याकडे जास्त पैसे देऊन घेतलं, तर या व्यवहारात कुठेतरी ती सर्वसामान्य जे एक्सेप्टेड रूल आहे तो कुठे व्हायोलेट होते, त्याची कुठेतरी प्रॉब्लेम आहे. अशा दृष्टीने असेल त्याची पण आम्हाला तिकडे अपडेट द्यायला लागते. काही पर्सनल पेमेंट असतात, काही संचालक मंडळाच्या ज्याच्या हातात कंट्रोल असेल संस्थेचा, मग तो सांगणार हे संस्थेचाच खर्च आहे, माझा खर्च नाही, संस्थेचाच खर्च आहे. बरोबर. वैयक्तिक गाडीचे पेट्रोल बघत नाही रे, हे संस्थेचं आहे, माझं नाही, मी संस्थेसाठीच खर्च करत. पण ते संस्थेसाठी केलंय की नाही का, वैयक्तिक खर्च जर संस्थेच्या खर्चामध्ये जर दाखवले गेले असतील तर त्याची माहिती आम्हाला द्यायला लागते. ह्या तऱ्हेने प्रत्येक जमा खर्चावरती, प्रत्येक व्यवहारावरती इन्कम टॅक्सच्या दृष्टीने काय गरजेचं आहे ते पाहणं आणि त्या दृष्टीने त्या व्यवहारामध्ये काही कुठे चुकीचं आहे का, त्याच्यामुळे संस्थेला कुठे लॉस होतोय का, किंवा तुमचं उत्पन्न कमी दाखवलं जातंय का, किंवा उत्पन्न चुकीचं दाखवलं जात आहे का, या दोन्ही गोष्टी आहेत. डेप्रिसिएशन आहे. इन्कम टॅक्सच्या दृष्टीने काही रेट्स वेगळे असतात. तुमच्या संस्थांच्या आपल्या कोऑपरेटिव्ह ऍक्टमध्ये आपण काही वेगळ्या तरी डेप्रिसिएशन चार्ज करतो. काही ठिकाणी आपण 50% घेतो, काही ठिकाणी 60% घेतो, काही 10% घेतो. इन्कम टॅक्सच्या डिफाईन्ड रेट्स प्रमाणे तुम्हाला ते टॅक्सचे रेट्स, डेप्रिसिएशनचे रेट, घसाराचे रेट घेणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या संस्थेच्या दृष्टीने जे करता, हे दोन कायदे वेगळे आहेत, बरोबर आहे. संस्थेला लागणारा आपला MCS ऍक्ट आहे, तो महाराष्ट्र सहकारी ऍक्ट आहे, तो वेगळा आहे. त्यात जे नियम ते तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. परंतु जेव्हा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता तेव्हा त्यांच्या कायद्यानुसार त्या वस्तूला काय घसाराचा रेट आहे तो तुम्हाला वर्कआउट करून द्यायला लागतो, आणि त्या डिफरन्स प्रमाणे तुमच्या उत्पन्नावरती काय फरक झाला, तर तिथे 100% असेल तर तुम्हाला 100% जास्त पण होऊ शकेल. काही बाबतीत आहेत, आता संस्थेमध्ये आपण 5,000ची आतली वस्तू घेतली तर आपण तरी पण त्याला 10% काय डेप्रिशिएशन करतो. इन्कम टॅक्स सांगितलंय की जर 5,000पर्यंतची जर किरकोळ अशी एखादी वस्तू असेल घेतला असेल तुम्ही, तर तुम्ही 100% डेप्रिशिएट पण करू शकता. 100% डेप्रिशिएशन तुम्हाला ते जास्तही मिळू शकते. परंतु काही ठिकाणी काय झालं की जे रेट दिलं प्लॅन मशिनरी 15%, पण तुम्हाला 15% गेलं. तुम्हाला जरी वाटलं की नाही ते 30% करावं की 50%, संस्थेसाठी तुम्ही 30% करा तुमच्या याच्याप्रमाणे, MCS ऍक्ट प्रमाणे. परंतु इन्कम टॅक्सच्या दृष्टीने तुम्हाला परत ते रिवर्किंग करून त्याचं 15% करायला लागेल. म्हणजे जो काय 15चा काय डिफरन्स असेल त्याने तुमचं प्रॉफिट वाढेल. अशा तऱ्हेने तुमच्या उत्पन्नावरती काय फरक होतोय या MCS आणखी GST आपल्या इन्कम टॅक्स ऍक्ट प्रमाणे, या फरकांच्या नुसार तुमचं उत्पन्न कमी जास्त किती होते हे सगळं वर्किंग करून आम्हाला द्यायला लागतं. आम्हाला काही स्टॅच्युटरी पेमेंट्स आहेत, जसं आपलं प्रॉव्हिडंट फंड आहे. बऱ्याचशा संस्था ज्या इनहाऊस प्रॉव्हिडंट फंड आहे तो विषय वेगळा आहे, परंतु ज्या संस्था रजिस्टर्ड मोठ्या संस्था आहेत ज्या प्रॉव्हिडंट फंड जमा करतात PF मध्ये, त्यांना स्ट्रिक्ट आहे की पुढच्या महिन्याच्या 15 तारखेच्या आज जर प्रॉव्हिडंट फंड तुम्ही भरला नाही तर त्याची वजावट तुम्हाला मिळणारच नाही, आयुष्यात मिळणार नाही. म्हणजे काय, कर्मचाऱ्याच्या बाबतीत इतकं डिपार्टमेंट स्ट्रिक्ट आहे की तुम्ही कर्मचाऱ्याकडनं जे पैसे कापून घेतलेले आहेत हे तुमचं उत्पन्न नाही, हे तुम्हाला त्याच्या भविष्यासाठी जमा करायचे. आणि हे जमा करताना त्याला जी डेडलाईन दिली पुढच्या महिन्याची 15 तारीख, 16 तारीख जरी झाली तरी तुम्हाला त्याचा खर्च वजावट मिळणार नाही. तुम्हाला तुमचं जे कॉन्ट्रिब्युशन ते आणि ते संस्था तुम्हाला भरायला नाही, तर ते तुमचं उत्पन्न म्हणून धरलं जाईल आणि त्याच्यावर तुम्हाला इन्कम टॅक्स भरायला लागेल. अशा तऱ्हेने काही प्रोव्हिजन खूप ते चांगलेही आहेत, त्याच्यामुळे कसं की ते एक शिस्त, अनुशासन साहेब ते आपल्या डिसिप्लिन, आपल्या डे टू डे वर्किंग मध्ये येते. आणि कसं हा सुरुवातीचा भाग असतो, पहिल्यांदा असं आपलं वाटतं की हे खूप किचकट आहे, पण मग एखाद्या सिस्टम मध्ये एखादी आपण वस्तू जेव्हा करतो, एखादी गोष्ट करायला सुरुवात करतो, मग ती आपली दैनंदिन नित्याची गोष्ट झाल्यावरती आपल्याला त्याचा कधी त्रास वाटत नाही. इट बिकम्स व्हेरी रुटीन आणि सहजासहजी आपल्याला काम करते. तर पहिल्यांदा थोडेसे नियम आपल्याला समजून गेलेले, कारण आपल्या संस्थेला यावेळेस 1,30,00,000 मार्च 25ला आपण 1,00,00,000 क्रॉस केलेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला हे नियम, म्हणजे कुठली गोष्ट नवी असते तेव्हा थोडंसं आपल्याला जाचक वाटेल किंवा आपल्याला ती अंगवळी पडत नाही तिथपर्यंत आपल्याला थोडासा त्रास होणारच आहे.
परंतु ते जर आपण सुरुवात केली, काही काही गोष्टी समजून घेतल्या आणि ते कंट्रोल पॉईंट्स आपण डिझाईन केले, की नाही हे पेमेंट्स करताना टॅक्सचं काय टीडीएस कापण्याचं गरजेचं आहे का बघितलं, विचारलं आणि ती प्रोसेस सॉल्व्ह केली. चार्ट जसं आपण असं इंटरेस्टचा चार्ट ठेवतो, लोनचा चार्ट ठेवतो, लोनला इंटरेस्ट किती आहे, डिपॉझिट इंटरेस्ट कसं, टीडीएसचा चार्ट समोर ठेवला, एवढ्या पेमेंटच्या वरती एवढं करायचं, एवढ्या पेमेंटवरती हे करायचं नाही. काही ठाक थोडे जर आपण समोर ठेवले तर कदाचित आपल्याला हे 1 महिना 2 महिन्यामध्ये सगळं अंगवळणी पडते आणि मग असं वाटायचं नाही की अरे आपण टॅक्स, येस टॅक्स ऑडिटर आले काही हरकत नाही, कारण आमचे सगळे जे पॉइंट्स आहेत हे आम्ही कंट्रोल केलेले आहेत, सगळ्या कंट्रोलमध्ये आहेत, आपल्या सरळ सगळ्या गोष्टी व्यवस्थित माहिती आहेत. हे फक्त एचओचं काम नाहीये, हे प्रत्येक ब्रांचचं सुद्धा काम आहे, हे लक्षात ठेवा. कारण का संस्था एक आहे, संस्था वेगळ्या नाहीये. ब्रांच ही वेगळी असली तरी सुद्धा ती ब्रांच शेवटी संस्था मेन संस्थेच्या अंडर येते. त्यामुळे फक्त एचओनी का मुख्य कार्यालयाने हे सगळं बघायचं असं नाहीये. दैनंदिन व्यवहार हे तुमच्याकडनं होत आहेत, तुमच्या ब्रांचकडनं होत आहेत. तर त्या ब्रांच प्रमाणे जे जे काय होते त्या ब्रांचला तिथे ते गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही अशी सगळी ती जबाबदारी संस्थेची फक्त मुख्य कार्यालयावरती टाकू शकणार नाही की अरे त्यांनी बघायला पाहिजे, त्यांनी बघायला, असं नाही. जो व्यवहार तुमच्याकडे होते, कॅश घेणं, कॅश डिपॉझिट, आता तुम्ही फक्त सेव्हिंग बँक मध्ये आपण जी परमी आता 20,000च्या वरती तेही आवश्यक नाही, तुम्ही 20,000च्या वरती देऊ शकत नाही त्यामध्ये. त्यामुळे कॅश घेणं, कॅश देणं हे खूप व्यवहार पण खूप किचकट आहेत. पॅन नंबर तर घेणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्ही कॅश व्यवहार करू शकत नाही, कारण ते आयडेंटिफिकेशन महत्वाचं आहे. कॅश डिपॉझिट घेऊच नाही, कारण का हा सगळ्यात मोठा त्रासदायक प्रॉब्लेम आहे. कारण सगळ्यात ज्या त्रासदायक गोष्टी आहेत ज्या आपल्याला या सगळ्या आहेत त्या कॅशच्या व्यवहारावरती आहे सगळ्या. कारण इन्कम टॅक्सची खूप त्याच्यावरती फार मोठी उतरडी नजर असते की तुम्ही हे सगळे व्यवहार कॅशची करता. याचा अर्थ हा पैसा तुम्ही पीएमएलएचा कायदा आहे जो प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट, काही ठिकाणी असंच आहे की मोठे मोठे संस्था संचालक आहेत, आपलाच पैसा तो इतर मार्गाने इतर संस्थेमध्ये आणून फिरवणार नाही, अशा बरीचशी कामं त्यांच्या झाल्यामुळे त्यांना असंही वाटतं की कॅशनी व्यवहार केल्याचा अर्थ हा कुठेतरी वेगळ्या तऱ्हेने संस्था चालली जाते. त्यामुळे जितकं ट्रान्सपरन्सीने आपण काम करू शकतो इथपर्यंत. आणि आज बघा हे सगळेजण सांगतात आपल्याला की अरे मला अतिशय गरजेचं आहे, परंतु गरज सगळ्यांची आहे, मान्य आहे. पण जेव्हा आज तुम्ही हेच सांगा, तुम्ही तुमच्या जर बँकेत गेलात, किती अर्जंट सांगा नाही हे फॉलो झाल्याशिवाय तुम्हाला पैसे काढता येणार नाही तो बाबा. किती तुम्ही तुमचे करोडो रुपये पडे, तुम्ही किती प्राईम त्यांचे कस्टमर असला त्याशिवाय हे फॉलो करा, ह्याच्याशिवाय मला काही तुम्हाला पैसे देता येणार नाही. हे झालं का, तुमचं केवायसी झालंय का, नाही ना केवायसी नाही झालं तर सॉरी काहीच काय, तुमचं अकाउंट फ्रीज आहे तर इनऑपरेटिव्ह पडलं तर ऑपरेटिव्ह होणारच नाही. जिथपर्यंत तुमचे लाख असेल का 1,000 त्याचं काही त्यांना घेणं देणं नसते. कुठे ते डिस्प्यूट आपलं हळूहळू आणणं, कारण ते लॉंग टर्म प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हे शॉर्ट टर्म ज्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या. सभासद हे आजही आम्ही पहिलं सभासद करणं गरजेचं आहे. सभासद झाल्याशिवाय व्यवहार झालाच नाही तुम्हाला. कारण अशी उदाहरणं आम्ही अनुभवलेली आहेत ना, काही कारणास्तव सगळे व्यवहार झाले आणि पेपरवरती सभासदाच्या अर्जावरती फॉर्मवर सही घ्यायची राहून गेली आणि ते सभासद एक्सपायर झाले. आता याच्यात ती सही करून आणणार तुम्ही, मग तुम्ही खोटी सही करणार त्याच्यावरती, कसे करणार? आणि केली तरी त्याची शेवटपर्यंत जबाबदारी तुमची झाली. उद्या कोणी प्रूव्ह करू शकलं की बाबा हा पेपर मी सही केलाच नव्हता किंवा कर्ज दिलंय एखाद्याला, राहिली सही एखाद्या फॉर्म वरती. त्यामुळे या गोष्टी ज्या अतिशय महत्वाच्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. तर तुम्हाला प्रायमरी स्टेज पहिली कम्प्लीट करणं, जिथपर्यंत प्रॉपर सभासद होत नाही त्याची जी डॉक्युमेंटेशन आहेत ती जिथपर्यंत होणार नाही तिथपर्यंत. कारण का इन्कम टॅक्स मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट हा की तुमचा सभासद आहे का. सेक्शन 80P जेव्हा आम्ही भांडतो कोर्टामध्ये, जेव्हा भांडतो तेव्हा आम्ही छाती ठोकपणे सगळे सांगतो, साहेब तुम्ही कुठल्याही सभासदाचा आम्हाला मेंबरशिप नंबर सांगा, आम्ही तुम्हाला मेंबरशिपचा डिटेल आणून देतो. तुम्हाला आज काही करोड वसई वगैरे ज्या संस्था आम्ही ज्या 15, 16, 16, 17च्या केसेस ज्या लढतोय आम्ही, करोडो रुपयाचा टॅक्स लागलाय, करोड रुपयाचा टॅक्स, इन्कम नाही करोड रुपयाचा टॅक्स, 1.5 करोड 2 करोड 2.5 करोड अशा. फक्त एका शब्दावरती आम्ही म्हणतो की साहेब हा आमचा मेंबर आहे, याचे डॉक्युमेंट, याचा मेंबरशिप नंबर आहे, याचे सगळे फॉर्म आम्ही तुम्हाला देतो. हा जर आमचा मेंबर नसेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्हाला टॅक्स भरला, हा मेंबर असेल आम्ही टॅक्स कशासाठी भरणार आहोत. आणि ते मान्य होते का, तर आपण आपला मेंबरशिप फक्त व्यवहार करतोय, मेंबरच्या बाहेर आम्ही व्यवहार करत नाहीये. त्यामुळे सेक्शन 80P जे आपल्याला डिडक्शन मिळते, सेक्शन 80P अंतर्गत त्याचे 3 सेक्शन आहेत. त्यातले सगळ्यात पहिलं महत्वाचं सेक्शन 80P 2A जे सेक्शन आहे त्यामध्ये
जर एखादी संस्था एखाद्या आपल्या सभासदांवरती हा क्रेडिट मिळेल, डिपॉझिट घेणं देणं किंवा लोन देणं असा जर व्यवहार करत असेल तर त्यातनं होणारा प्रॉफिट जे आहे त्याला 100% वजावट दिलेली आहे. 100% वजावट याचा अर्थ काय की तुम्हाला जो काही सरप्लस होणार, प्रॉफिट हा शब्दच नाही, कारण आपण आपल्याशी केलेल्या व्यवहारामध्ये प्रॉफिट आपण कमवत नाही, आपण सरप्लस आहे ते आपला खर्च आहे तो कमी आहे आणि उत्पन्न थोडं जास्त आहे. हा जो काही सरप्लस आहे याच्यावरती 100% टॅक्सची वजावट आपल्याला मिळते. का? तर हा सभासदांनी संस्थेशी केला की संस्थेने सभासदांशी केलेला व्यवहार आहे, ह्याच्यामध्ये थर्ड पार्टी इन्व्हॉल्व नाही आहे, आपल्याला कुठलीच थर्ड पार्टी इन्व्हॉल्व नाही आहे, त्यामुळे आम्हाला 100% वजावट मिळते याच्यात. त्यांचं दुसरं आहे, संस्थेनी आपल्या ज्या ठेवी आहेत त्या इतर क्रेडिट सोसायटी त्यांचं सेक्शन 80P2D जे अंतर्गत त्यांनी म्हटलंय की डिपॉझिट विथ अदर क्रेडिट सोसायटी. आता ह्याच्या टेक्निकल शब्दावर थोड्याशा बरीचशी भांडणं होतात आमच्या ह्याच्यामध्ये. एक संस्था दुसऱ्या संस्थेमध्ये डिपॉझिट ठेवायला जात नाही. त्यांचं सगळ्यात आपला कायद्याचा रूल काय, जिल्हा बँकेमध्ये सगळ्यात तुम्हाला डिपॉझिट होणं गरजेचं आहे. ठाणे जिल्हा असेल किंवा मुंबई जिल्हा असेल किंवा एनी अदर कोऑपरेटिव्ह बँक, त्यात पण त्यांनी निकष दिलेले आहेत. शेड्यूल पाहिजे, त्याची एवढी पत पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, अशा संस्थेतच तुम्ही त्या ठेवू शकताय. बरोबर आहे. तर मग संस्था एक संस्था दुसऱ्या संस्थेमध्ये कसे काय डिपॉझिट करणार, तर आम्हाला बँकेतच ठेवणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये थोडासा केस काढला जातो इन्कम टॅक्स काढणं, की तुम्ही संस्थेने दुसऱ्या संस्थेत डिपॉझिट नाही ठेवलंय तर तुम्हाला जे व्याज मिळेल त्याच्यावरती टॅक्स भरायला लागला पाहिजे. आणि अशा बऱ्याचशा त्यांनी काढले, पण टॅक्स भरायला पण सांगितलंय. परंतु त्या सगळ्या केसेस अपील लेवलला, ट्रिब्युनल लेवलला की कोर्टाच्या लेवलला मान्य झाले की एका संस्थेने कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये ठेवलेल्या डिपॉझिटवरती जे काही त्यांना व्याज मिळते त्याच्यावरती टॅक्स लागणार नाही. त्यामुळे आपल्याला दोन उत्पन्नाची जी महत्वाची साधने आहेत, एक सभासदाशी केलेल्या व्यवहारामधून जे उत्पन्न मिळते आपल्याला इंटरेस्ट आणि बाकी, त्यात आपल्याला टॅक्स भरायला लागत नाही सेक्शन 80P2A च्या अंतर्गत. आणि सेक्शन 80P2D च्या अंतर्गत हा जो इतर मिळणारा जो आहे व्याज इतर बँकांकडून आपल्याला जो मिळतोय कोऑपरेटिव्ह बँका, नॅशनलाइज बँकेला ते पर्याय दिलेले नाहीये. जर तुम्ही नॅशनलाइज बँकेत ठेवत असाल त्याच्यावरचं व्याज तुम्हाला त्याच्यावरती पूर्ण टॅक्स भरायला लागणार. त्यामध्ये हे दोन वजावट आपल्याला मिळू शकतात त्यामध्ये. त्यामुळे आयडियली बघितलं तर आपल्याला टॅक्स भरायला कुठे लागत नाही. टॅक्स भरायला लागत नाही याचा अर्थ असा नाही की तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं नाहीये. इन्कम टॅक्स रिटर्न भरणं आणि या वजावटी ज्या दिलेल्या आहेत सेक्शन 80P2A आणि 80P2D च्या अंतर्गतल्या या वजावटी क्लेम करणं आणि मग तुमचं उत्पन्न नील, त्याच्यावरती काही टॅक्स नाहीये, हे तुम्ही इन्कम टॅक्सला सबमिट करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला ती प्रोसेस कम्प्लीट करता येते. तुम्ही सांगितलं की आम्हाला हे नाही ते नाही म्हणून आम्हाला टॅक्स भरायची गरज नाहीये, हा विषय नाहीये. त्यामुळे तर कुठेतरी या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात केल्या तर इन्कम टॅक्स ऑडिट असं काही किचकट नाहीये. थोडंसं आपल्याला अंगावरणी पडणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्यांदा डिफेक्ट आहे. कसं आहे, प्रत्येक नवीन जागा बदली केली तरी आपल्याला थोडंसं वाटतंय, नवीन सून घरात आली की थोडंसं आपल्याला वाटतंय तसं आहे, किंवा नवी बायको आली की थोडंसं वादवाद होत असतात. परंतु एकदा ते झालं की रुटीन होते आपलं काम. तसं हे आपलं पुढच्या वर्षी तुम्हाला सर कधी पण या टॅक्स ऑडिट करायला काय प्रश्न नाही. त्याप्रमाणे इतकं सहजासहजी आपल्या कर्मचाऱ्याकडून आपल्याला समर्थन मिळेल, त्याचं आणखी त्यांच्याकडनं वेळ मिळेल. हे काही छोटे मोठे पॉईंट आहेत. एक 10-15 मिनिटाचा साहेबांनी वेळ दिला. आपण सगळ्यांनी या संदर्भात थोडंसं आपण मार्गदर्शन माझ्याकडे जे काही जमते ते मी केलंय. त्याप्रमाणे काही डिटेल आपण केस टू केस आपण बोलू, संस्थेच्या बाकी सभासदांबरोबर बोलू, ब्रांच टू ब्रांच पण आपण थोडंसं एखादा ट्रेनिंग घेऊ. ते आपल्या डिटेलमध्ये पॉईंट टू पॉईंट आपल्याला बोलता येईल आणि काय काय मुद्दे आवश्यक आहेत ते आपण डिस्कस करू. आज आपण सगळ्यांनी इथे मला वेळ दिलात आणि स्पेशली साहेबांच्या या लेक्चरमध्ये मला थोडासा गॅप मिळाला, त्यांच्या थोडंसं मार्गदर्शन करायला आम्हाला मिळालं, तर त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बोला बोला, प्रश्न घेऊया आपण. संस्थेच्या खातेदारांना त्यांचे डिपॉझिट असेल किंवा दैनंदिन प्रवासी सेव्हिंग खात्यात वर्ग करून त्यातून 50,000 रुपये पर्यंत कॅश देता येईल. आयडियली 20,000 देता येईल. 20,000पर्यंत. 20,000 कॅश किती घेता येते? कॅशची तुम्हाला 20,000च्या वरती घेता येणार नाही टेक्निकली. दुसरा इश्यू कसा आहे, सेक्शन 269C जी लिमिट आहे ती 20,000ची त्याच्यासाठी दिली आहे त्यांनी त्यामध्ये. दुसरं गोष्ट म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी हा विषय होतो की डिपॉझिट अर्जंट आहे म्हणून त्या अकाउंटमध्ये घेणार आणि परत तुम्ही देणार, तर तुम्ही ते करणं चुकीचं आहे. आयडियली ते सगळं चुकीचं आहे.
कारण हे व्यवहार सगळे तुम्हाला तिकडे मेन्शन करायला लागणार. 20,000च्या वरती जे तुमचे रिसिट अँड पेमेंट आहेत तुम्हाला मेन्शन करायला लागतील. आणि खर्च, स्पेशली खर्च म्हणजे आपण जे काही दैनंदिन खर्च करतो, हे पेमेंट वेगळी आहे. दैनंदिन खर्च 10,000 तुम्हाला करता येणार नाही तुम्हाला. ह्या दोन गोष्टीवर थोडंसं आपल्याला सुस्तता ठेवायला लागेल त्याप्रमाणे आता. बँकेत कॅश व्यवहार ऑलमोस्ट नील धरूनच चालायचे आपल्याला. 20,000 ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. आता बघा, आता ह्याच्यावरती एक भांडण आमचं अजूनही चालू आहे. म्हणजे आता आपल्या सगळ्यांसमोर आता त्याच्या अजून कोर्टाचा निर्णय आले नाही. आम्ही काय सांगतोय की संस्था आणि सभासद हा जर एकच आहे, तर संस्था आणि सभासदांनी आता बरं ठीक, आपण 1,00,000 2,00,000 ज्या ठेवी होते त्या सेक्शन 269T एक दुसरा सेक्शन आहे, त्यामध्ये 2 लाखाची एक मर्यादा दिलेली आहे. कुठलाही व्यवहार 2 लाखाच्या वरती असेल तर तुम्ही तो कॅशमध्ये करू शकत नाही. म्हणजे वस्तू घेणं, प्रॉपर्टी घेणं किंवा एखादं व्हेकल घेतलं, काय गेलं तर ते कॅशही देऊ शकत नाही, कॅश घेऊ पण शकत नाही, किंवा लोन घेणं, लोन देणं, हे सगळं आम्ही त्याच्यावरती भांडतो. पण त्याच्यावरती अजूनही डिपार्टमेंटनी किंवा हायकोर्टाने वगैरे निर्णय दिलेला नाही. त्यांचं अजूनही म्हणणं आहे की तुम्ही एक व्यवहार करू शकत नाही. आमचा हाच मुद्दा आहे, संस्था आणि संस्थेचा सभासद हा जर एकच तुम्ही मानताय आणि त्यामुळे आम्हाला टॅक्स फ्री सगळं जे करताय तुम्ही ते कशाचे या एका सूत्रावरती करताय की आम्ही आणि संस्था वेगळे नाही आहोत. तर मग संस्थेच्या सभासदांनी जर आम्हाला 2 लाखाची ठेव दिली, ₹1,00,000 1,00,000 दिली, तर आम्ही घेण्यात चुकीचं काय? तेव्हा नाहीये. इन्कम टॅक्सच्या बाबतीत त्यांनी जे सेक्शन दिले त्या सेक्शनमध्ये बसत नाही तर तुम्ही करू नये. करणं हे आपल्या स्वतःच्या रिस्कवरती लिटिगेशन करत राहणं, भांडत राहणं पुढे, हा सगळ्या बऱ्याचशा संस्थांना सांगतो की हे व्यवहार तुम्ही शक्यतो करू नका. त्यांच्याकडनं काय स्क्रुटिनीची नोटीस आल्यानंतर मग त्याच्यासाठी भांडत बसणं आणि लाखो रुपये खर्च करणं त्याच्यापेक्षा बेटर आहे की आपण त्या लिमिट्समध्ये काम करणं जास्त उत्तम आहे. त्याप्रमाणे कारण जिथपर्यंत क्लॅरिटी येणार नाही कोर्टाकडनं, तिथपर्यंत कोर्टाकडनं क्लॅरिटी आल्यानंतर मग त्याची अमेंडमेंट. इव्हन आता मुंबई हायकोर्टाच्या बऱ्याचशा ट्रिब्युनल हायकोर्टाच्या जजमेंट आहेत. इव्हन ATPच्या आजही कितीतरी केसेस पेंडिंग आहेत का त्यांचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाने कुठे जजमेंट दिले, सुप्रीम कोर्टामध्ये अजून ती पेंडन्सी मॅटर आहे. परंतु लकीली ट्रिब्युनल लेवलला आणि हायकोर्टाच्या, मुंबई हायकोर्टाच्या काही जजमेंट्स आहेत की त्यांनी आपली बाजू घेतली असल्यामुळे लोअर डिपार्टमेंट, लोअर ऑथॉरिटीजला ते एक्सेप्ट करणं गरजेचं लागतं. त्यामुळे त्या सगळ्यांना ते माफी देते. अदरवाईज त्यांचं आज काही केसेसमध्ये आम्हाला आलं की तुम्ही एक हायकोर्ट सांगताय पण 4 हायकोर्टच्या तुमच्या विरुद्ध जजमेंट आहेत. आता गुजरात हायकोर्टने सांगितलेलं आहे की नाही, ATP 2D जर तुम्ही फक्त संस्थेमध्ये ठेवलं तरच तुम्हाला मिळणार, बँकेत पण मिळणार नाही, असेही काही जजमेंट आले आहेत. डिपार्टमेंट त्याच्यावरती बोलतोय. ते बघा, ही जजमेंट पण आहे ना, तुम्ही सांगताय एक जजमेंट, आमच्याकडे 2 जजमेंट या पण आहेत. परंतु कुठेतरी ट्रिब्युनल थोडंसं फेवर आपल्याला जजमेंट, कारण त्यांना माहिती आहे की संस्था दुसरा ऑप्शन नाही संस्थेला, संस्थेचा पैसा फक्त बँकांमध्ये जाऊ शकतो आणि त्याही डिस्ट्रिक्ट बँकांमध्ये जातोय. तो इतर कुठल्या बँकात, नॅशनलाइज बँकेत जात नाहीये. नॅशनलाइज बँक असेल तर आम्ही स्वतः सांगतो त्याचा टॅक्स जो काय असेल तो भरून संपून टाका विषय. पण नॅशनल बँका सेव्हिंग मधून घेताना पॅन कार्ड दाखवून 50,000 सेव्हिंग देतात. बघा, इश्यू हाच आहे. आपण आज आपल्याकडे जर तुम्ही पहिला जे क्लॉज बघितला, ऑब्जेक्ट क्लॉज मध्ये, त्यात काय लिहिलंय की हा बँकिंग व्यवहार करणारी संस्था, बरोबर आहे. टेक्निकली लिहितोय आपण बँकिंग व्यवहार करणारी संस्था असं लिहिलं असते. आपले बायलॉज जर बघितले तर बँकिंग व्यवहार करणारी, आपण टेक्निकली बँकिंग व्यवहार करतो का? बँकिंग व्यवहारचं डेफिनेशन काय? डिपॉझिट घेणं किंवा देणं, लोन देणं, आणखी डिपॉझिट घेणं, हा एवढा आहे. ह्याला बँकिंग व्यवहार म्हणता येतो का की नाहीये? आपण त्याच्या व्यतिरिक्त काही करतच नाही आहोत. बँका ज्या बँकिंग व्यवहार करतात त्या लार्जर त्यांच्या मल्टिपल ऍक्टिव्हिटीज आहेत, इन्व्हेस्टमेंट बँकिंग आहे, काय 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 काय, त्या सगळ्या जर धरल्या तर त्या बँकिंग या डेफिनेशन मध्ये करतात. आणि त्यांच्याकडे त्यांना इतर व्यक्तींशी व्यवहार करण्याची पण परमिशन दिलेली असल्यामुळे त्यांना आधी 2007च्या आधी काय होतं, सगळ्या कोऑपरेटिव्ह बँकांना सुद्धा टॅक्स नव्हता, इन्कम टॅक्स नव्हता. परंतु जेव्हा त्यांनी सांगितले कमर्शियल बँकिंग करायला लागले, जेव्हा प्रॉफिट मोटिव्हनी जर ते कमर्शियल बँकिंग करतात तर त्यांना गव्हर्नमेंट सांगितलं की तुम्ही सरळ सकट तुम्ही टॅक्स भरा आणि तुम्ही व्यवहार करा. त्यामुळे त्यांना इन्कम टॅक्सच्या अंडर आणलं, त्यांना टॅक्स भरावा लागते. आज आपल्या संस्थांना फक्त टॅक्स भरायला लागत नाही, कारण त्यांना सांगितलं की हा बँकिंग सदृश्य व्यवहार आहे. म्हणजे कसं की साधारण बँकिंग साधारण सिमिलॅरिटी आहे त्याच्यामध्ये, की कर्ज देणं किंवा लोन डिपॉझिट घेणं आणि कर्ज देणं हा बँकिंग सदृश्य व्यवहार आहे. हा जर बँकिंग व्यवहार झाला असता तर तुम्हाला डायरेक्ट त्या टॅक्समध्ये जा आणि तुम्ही टॅक्स भरा. इव्हन त्यात त्यांनी सेक्शन 115 BAD इंट्रोड्यूस केलं. त्यात सांगितलं तुम्हाला 30% जी कन्सेशनल 22%चा रेट ऑफ इंटरेस्ट पण दिलाय तुम्हाला. कुठलं डिडक्शन क्लेम करू नका, म्हणजे डिडक्शन तसेच कुठल्या वजावटी क्लेम करू नका, तुमच्या उत्पन्नावरती 22% टॅक्स भरा. आणि बऱ्याचशा बँकांनी आज तो एक्सेप्ट केला. कोऑपरेटिव्ह बँका त्या 30% नाही तर 22% कन्सेशनल, जसं आपलं न्यू रेजिम जे आपल्याकडे आलं असं इंडिव्हिज्युअलला 7 लाखापर्यंत माफ, डिडक्शन कुठलं न क्लेम करता
7 लाखापर्यंत तुम्ही तुमचं इन्कम माफ करून घ्या. अदरवाईज तुम्हाला 5 लाखाची लिमिट आहे वैयक्तिक लेवलला. तुम्हाला LIC आणि ते सगळे मेडिक्लेम हे डिडक्शन जर क्लेम करायचं असेल तर 5 लाखाची लिमिट आहे. काही नसेल तर 7 लाखाची लिमिट तुम्ही करा. आता या 25-26 साठी त्यांनी 12 लाखाची लिमिट केलंय. पण तुम्हाला कुठलीच वजावट मिळणार नाही. LIC, इन्व्हेस्टमेंट, मेडिक्लेम काय मिळणार नाही तुम्हाला. तुम्हाला तुमच्या उत्पन्नावर सरळ टॅक्स भरायचा. तो कन्सेशनल रेट ऑफ टॅक्स पण 5%, 10%, 15%, 20% अशा स्लॅब दिलाय. वेळेला जर तुम्हाला ती बेनिफिट घ्यायची असतील, हाऊसिंग लोन हे ते सगळी बेनिफिट घ्यायची असेल तर 5 लाखाची लिमिट आहे. 5 लाखानंतर सरळ 20% टॅक्स, 10 लाखानंतर 30% टॅक्स. कुठेतरी म्हणणं की तुम्ही हे बेनिफिट घ्यायचे तर टॅक्स हायर रेटमध्ये जा, जर तुम्हाला ते बेनिफिट घ्यायचं असेल तुम्ही लोअर रेटमध्ये जाता. आपण तसं तिथेही त्यांनी कोऑपरेटिव्ह बँकेनं पण दिलं तुम्हाला 22% भरा, कुठलं डिडक्शन घेऊ नका. तुम्ही 30% भरत असाल तर ते डिडक्शन घ्या. अशा तऱ्हेने आपण बँकिंग व्यवहार करत नाही आहोत. आपण बँकिंग सदृश्य व्यवहार आहे तो बँकिंग व्यवहार नाही. कारण आपल्याकडे बँकिंग व्यवहार याचा अर्थ काय, थर्ड पार्टी सुद्धा आपण इन्व्हॉल्व्ह करू शकतो त्यामध्ये. RBI ज्या लायसन्स देते, आज आपल्या कित्येक मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी आहेत ते बँकिंग सदृश्य व्यवहार करतात. पण त्यांना सांगितलं त्यांनी, पण ज्या तुम्हाला बँकिंग लायसन्स घ्यायचं असेल तुम्ही तेव्हा मल्टीस्टेट बँक, मग ज्या तुम्ही टॅक्स भरा आणि बिंदास तुम्ही जो बिझनेस करायचा करा. त्यामुळे कुठेतरी आपण या रिस्ट्रिक्शन मध्ये असल्यामुळे आपल्याला ते बंधन आहेत, त्याप्रमाणे ती बंधनं आपल्याला पाळणार नाही. त्याप्रमाणे व्यवहार करताना, कॅश व्यवहार करताना आपल्याला थोडीशी काळजी घेऊनच कॅश करायला लागेल. सर्व आता अधिकारी लोकपालनाचा कळाला असेल की तुम्हाला खरेदीदाराचे सेविंग मधून द्यायचे असेल तर 20,000 रुपये आणि सेविंग मधून द्यायचे असेल तर 10,000ची लिमिट. म्हणजे खरं म्हणजे हा मूळ उद्देश होता त्यांना इथं गोळा लावण्याचा. आतापर्यंत आपण 50,000 दिले होते, आता सगळं बंद झालं मुळे. तर 20,000 आणि सेविंग मधून 20,000 आणि 10,000 मिळून कुठलंही पेमेंट कॅश करायचं नाही. लोन इन्स्टॉलमेंट मध्ये भरणार कॅश मध्ये कधी कधी घेऊन येत त्याचं लिमिट ज्या आयडी तर बघा आता लोनच्या बाबतीत असं आहे ना, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच आहे. आपण कॅश नाही घेतलं तर कुठे हप्ता नाही म्हणून मी घ्यायला भरायला गेलो होतो पण तुम्ही घेतला नाही. आता कुठेतरी आपला हा इश्यू खूप टेक्निकल इश्यू आहे. लोन खात्याला लोन खात्यामध्ये सुद्धा कसं आहे, कुठलेही लोन रिपेमेंट आहे त्याच्या त्या लिमिट, सगळ्या लिमिट त्याच डिफाईन केल्या आहेत. आमचं भांडण आता म्हणजे आम्ही मुद्द्यावरती एवढंच भांडतो की सभासद आणखी सभासद संस्था याच्यामधल्या व्यवहाराला तुम्ही थर्ड पार्टी व्यवहार मानूच नाही, हे आमचाच व्यवहार आहे. त्यामुळे आता या ठिकाणी तुम्हाला दुसरा ऑप्शन पर्याय नाही म्हणून आपल्याला ते घेणं गरजेचं आहे. पण शक्यतो जमलं तर दोन दिवसात घ्या, 3 दिवसात थोडंसं काहीतरी एक करू शकाल, मॅनेज करू शकाल. पण त्याला उत्तर असं देण्यासारखं सध्या काही नाही आपल्याला की तुम्ही कॅशमध्ये व्यवहार करू शकता. आता ते आपलं इंटरनल थोडं तुम्हाला मॅनेज करू शकतो. दिवसांनी करा ना, 2 दिवसांनी करा, 2 व्यक्तीच्या नावावरती करा. तर व्यक्ती एक नाहीये ना, तुम्ही 2 व्यक्ती दाखवता. समजा एका व्यक्तीला 50,000 द्यायचे असेल तर 20 आणि 10 देऊ शकतो. एका व्यक्तीला कसं करा, वेगळ्या दिवशी द्या ना, जरूर द्या ना. मग प्रश्न वेगळ्या दिवशी नाहीच आहे आपल्याला. सेम डे सेम पर्सन, सेम डे सेम पर्सनचे आपले ऑप्शन आहे. बँकिंग तुम्ही करोडो करा. आता तेच झालंय. मी आता तोच विषय सांगणार की आज जे आपले लोक सांगतात ना, अरे माझ्याकडे पैसे मला आत्ता पाहिजे, पण आज कोणाकडे मोबाईल बँकिंग नाहीये, कोणाकडे जीपे नाहीये, सगळ्यांकडे आहे. अगदी तळागाळाच्या शेतापर्यंत सगळ्यांकडे आहे. नाही असं नाहीये. ते थोडं त्याचं बेनिफिट घेण्याच्या इश्यू सांगतात, नाही आम्हाला अर्जंट आहे कॅश मध्ये पाहिजे. तुम्ही 2 मिनिटात तुम्ही बँकेत दिला, 2 मिनिटात त्याच्या अकाउंटला पैसा मोदील. जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटं. एक तुम्ही चेक लिहून दिला, बँक एका मिनिटात NEFT RTGS त्याच्या अकाउंटला करते. आपण पण त्यामुळे त्यांना ते कसं, त्यांना ते कुठेतरी बेनिफिट घ्यायचं, कॅशचा व्यवहार माझा कॅशमध्ये राहिला पाहिजे या हिशोबाने ते प्रयत्न करतात. आपण त्याला कुठेतरी आळा घालावा आणि चांगलं अनुशासनाचं पालन झालं तर कदाचित आपल्याला त्याचा फायदा पुढे येऊ शकेल. ओके, धन्यवाद साहेब. सगळ्यांनी आपण शांतपणे या प्रश्न उत्तराचा चर्चा केल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.